सिग्नल गेला की पहिला इन्स्टिंक्ट काय करतो आपण? फ्लाईट मोड ऑन ऑफ करतो. फोनला थोडा वेळ जणू काही मेडिटेशन साठी पाठवतो. पण हा खरंच काम करतो का? चला बघूया. जेव्हा तुम्ही फ्लाईट मोड ऑन करता तेव्हा फोन पूर्णपणे नेटवर्क वरून डिस्कनेक्ट होतो आणि परत ऑफ केला की फ्रेश नव्याने जवळच्या टॉवरला शोधतो. म्हणजे जर तुमचा फोन एखाद्या लांबच्या किंवा वीक टॉवरशी चिटकून बसला असेल, अगदी टॉक्झिक एक्स सारखं, तर ही ट्रिक त्याला जुन्या कनेक्शन मधून बाहेर काढून जवळच्या चांगल्या टॉवरशी जोडतो. पण हा काही जादूचा उपाय नाहीये. जिथे खरंच टॉवर रिच नाहीये अशा डेड झोन मध्ये हे टॉगल केलं तरी काहीच फरक पडणार नाही आणि सारखं सारखं केलं तर बॅटरी नक्कीच जाईल. आता खरा मसाला. ही सुरुवात 1990च्या दशकातली. मोबाईल फोन्स नुकतेच लोकप्रिय होत होते आणि पायलट्सला शंका येत होती की मोबाईलच्या रेडिओ सिग्नलमुळे विमानाच्या कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशनसाठी अडथळा होऊ शकतो. खरं सांगायचं तर याचा ठोस पुरावा मिळाला नव्हता. पण ऍक्टिव्हेशन ऑथॉरिटीजने रिस्क घ्यायचं टाळलं आणि फोन बंद ठेवायचा नियम आला. आणि मग आले स्मार्टफोन्स आणि नोकिया सारख्या कंपन्यांनी 2000च्या दशकाच्या सुरुवातीला सॅमसंग फोन्स मध्ये एअरप्लेन मोड नावाचं फीचर आणलं. रेडिओ बंद, बाकी फोन चालू. 2013 मध्ये युरोपियन एव्हिएशन ऑथॉरिटीजनी ऑफिशियली सांगितलं की फ्लाईट मोडवर फोन पूर्ण फ्लाईटभर वापरता येईल. म्हणजे बघा, हा काय आजीने सांगितलेला नुसका नाहीये. याच्या मागे खरं लॉजिक आहे. फ्लाईट मोड ऑन ऑफ करणं म्हणजे तुमच्या फोनचं मिनी रिस्टार्ट, अगदी लॅपटॉप रिस्टार्ट केल्यासारखं.